गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. 7:30 वाजलेत. जिमला चाललोय आपण. तर आज आहे आपलं कार्डिओ. फक्त आज ट्रेडमिल आणि सायकलिंग करू 5-5 किलोमीटर. बघू आता होतंय का. कसं असतं की फक्त जिम केली ना, काही लोक कार्डिओ करत नाहीत. मग त्यांचे मसल एवढे मोठे होतात, मग त्यांना थोडंसं विजिबिलिटी नाही राहत. त्यामुळं वेट ट्रेनिंग पण करायचं आणि कार्डिओ पण करायचं, असं माझं पर्सनल मत आहे. तुम्ही आता ज्यांना घ्यायचं ते ॲक्सेप्ट करायचे, ट्राय करायचे, करू शकता. गोष्ट आहे त्यासाठी आणली. खाऊ ये खाऊ. आईला दाखव, आई लगेच ओळखील काय ती. आई बघतं करा. आमच्या दुकानात होती पहिली गावाकडे. इथे या दुकानात दिसला मला. तेव्हा 1 रुपयाला होता, आता 5 रुपये. खायला आणले खायला आणले लगेच बाहेरनं द्यायला होईल. सवास नाही का आज? मी नाही खात, मी जरा डाएटवर आहे. नो शुगर, नो मैदा, नो बेकरी प्रॉडक्ट्स. काय शुगर आहे? पोळी मी थोडीच. चला मित्रांनो, आता मी फ्रेश झालो आहे. टाईम झाला आहे आपल्या ब्रेकफास्टचा. मस्त अशी मुगाचे धिरडे बनवलेत प्रियंकाने आणि आईने. तर त्याला हिंदीमध्ये मूग चिला पण म्हणतात, विच इज रिच इन प्रोटीन. आपलं चांगलं चाललं आहे, प्रोटीन सोर्स मिळतो आहे सकाळी ब्रेकफास्टमध्ये चांगला. चला आता मुगाचे धिरडे खाऊ. काय म्हणली? दूध ना? ठीक आहे ठीक आहे. चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊ. 10:30 वाजले. देखो क्या हो गया? खवा बन रहा है क्या?
हाँ कैसा ये कैसा किलो? 400 रुपये किलो। हाँ हाँ हाँ। रसगुल्ला बनेगा, पेड़ा बनेगा उससे। अच्छा खवा कितना करते? 50 रुपया। हां पनीर घ्यायला गेलो होतो तर 50 रुपयाचं पनीर आहे हे, अर्धा पाव म्हणजे 125 ग्रॅम। 5:30 वाजता जेवण आहे। हे बघा मित्रांनो, इथं पुरणपोळीचा स्वयंपाक चाललाय। तिकडे काय आहे? शेपू मेथी आणि तिकडं कुकरमध्ये पुरणपोळी, मस्त पोळी नाही अजून कुठे। याच्यात कुरडई भजी आहे का? वाव, कोणत्या देवीचे सवास नसते तरी सांग। मागच्या वर्षीच्या कॅलेंडर इयर लास्ट इयर ना। बघा मित्रांनो, हे पनीर टाकू गॅसवर। चला मित्रांनो, आता स्नॅक्स टाईम झालेला आहे। तो पनीर आणलं होतं ते फ्राय केलं आहे फक्त, आणि इथं आहे एक बनाना। हेल्दी असा स्नॅक्स आहे आपलं। 50 आणि 5 रुपयाचं एक केळ। मग बजेट फ्रेंडली हेल्दी फूड सांगायचं असतं। मित्रांनो, वॉकिंग करून आलोय आम्ही मस्तपैकी। पोळ्या खाल्ल्या, पुरणपोळ्या 2 खाल्ल्या मी आज। तर जरा जास्त जिम करावं लागेल उद्या। असं काय असलं ना फेवरेट तर मस्त एकदम दाबून जेवण होतं। बाय द वे ओकेजन होतं की काळूबाईच्या ज्या सवासणी होत्या त्या सवासणं जेवण होतं आईचं। ते 4-5 सुवासिनींना बोलून जेवण करायचं, घालायचं असतं 7। तर तो प्रोग्राम होता आज। कसा वाटला कार्यक्रम कॉमेंट्स करून सांगा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला। भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू।